नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी हुशुल्काच्या पुढील भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं होतं की कबीर जबरदस्तीच अवंतीला त्याच्या घरी घेऊन जातो, कारण कबीरला अवंतीसोबत प्रायव्हेट टाइम स्पेंड करायचा असतो. आज आपण बघूया की त्याच्या पुढे काय होईल. आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मी तुम्हा सर्वांना आठवण करून देऊ इच्छिते की आधी जाऊन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली तुमचे छान छान कमेंट्स करा. मी रोज तुमचे कमेंट्स वाचत असते. आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर व्हिडिओमध्ये पुढे बघूया काय होईल. ओ, मी आत्ताच देवाला जाऊन आले. काय तुम्ही पण? जा बाबा. ती पटकन बसल्या जागी पाय आपटून चिडून त्याच्या छातीवर हात ठेवत मागे ढकलत म्हणाली. तसं तो भुवया उंचावत ब्लँक होऊन गोंधळलेल्या नजरेने बघू लागला. देवाचा आणि त्याचा किस्सा काय संबंध असं त्याला वाटून गेलं. मला घरी सोडा, ती कपाळावर आठ्ठा पाडून चिडून म्हणाली. हो, माझं काम झालं की सोडेल. तो डोळे मिचकावत पुन्हा मुद्दाम तिच्या जवळ येत तिला छेडत म्हणाला. अहो, तुम्ही ना ऐकत कसे नाही? मी आत्ताच देवावरून आले आणि तुमचं काय चालू आहे? किती त्रास देता? तिने वैतागून बडबड करत पटकन तिचा हात त्याच्या तोंडावर घट्ट रोवला. तो तिचा हात काढून गालात खळखळून हसू लागला. मला एक सांग, मी केस केल्याने देवाला काय प्रॉब्लेम आहे? तो बोलताना जोरात हसला. देवाला नाही, पण मला प्रॉब्लेम आहे. आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा आपल्यासोबत देव येत असतो आणि घरी गेल्यावर त्याचा सहवास आपल्या पूर्ण घरात पसरतो. सुख, शांती, सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला तयार होते, ती त्याला समजावत म्हणाली. आणि तो एकटक अवाक होत तिलाच बघत राहिला. मग तुझ्यासोबत आलेली पॉझिटिव्ह एनर्जी तुझ्याच घरात द्यायला नको म्हणत आहे? म्हणजे हे घर तुझं नाही? तो भुवयावर करत नाटकी आवाजात म्हणाला. तशी ती गोंधळून एक नजर बाहेरच्या वाड्याला आणि एक नजर त्याला बघू लागली. तसं तिच्या मनात सुद्धा आलं नव्हतं. अगं दुर्गेश्वरी, तो कबीर आहे. असाच एवढा मोठा बिझनेसमॅन झाला नाही. बरोबर लोकांना कसं आपल्या शब्दांमध्ये गुंतवून वेड्यात काढायचं ते त्याला चांगलं जमतं. नाही हो, मी असं काही नाही विचार केला. लोक काय म्हणतील? चांगलं नाही वाटत. गावात आहे, शहरात कोण कोणाच्या घरी बघायला येत नाही, पण इथं छोटीशी ना छोटी गोष्ट पूर्ण गावात पसरते. ती ओठांचा पाऊट करत बोलत आरतीच्या ताटात असलेलं कुंकू हातात घेत त्याला लावणार की तो मागे झाला. ती प्रश्नार्थी नजरेने त्याला बघू लागली. मी अजून अंघोळ केली नाही, तो हसत म्हणाला. काय? तसंच तुम्ही मंदिरासमोर आला काय? अवघड आहे तुमचं. कोणाला नाही तर देवाला तर घाबरत जा, ती बारीक डोळे करत म्हणाली. ओके, जेव्हा मी चुकीचं काम करेल तेव्हा घाबरेल, तो हसत तिच्या डोक्याला टक्कर मारत म्हणाला. आहा, डोकं आहे का दगड? ती कपाळाला हात लावत वैतागून म्हणाली. आत्ताच तो तिला इतका त्रास देत होता, लग्न झाल्यावर तर किती त्रास देईल. विचार करून वैतागलेल्या नजरेने ती त्याला बघू लागली. उगाच आपण त्याला बोलावलं. 5 दिवस आधी येणार होता तेच बरं होतं असं तिला वाटलं. अवंती, दरवेळेस मला एक्सप्लेन करायला बिलकुल लावू नको. हा वाडा तुमच्या गावात नाही आहे, तुझ्यावर लक्ष ठेवायला कोणी. आणि या वाड्यात असलेला स्टाफ सगळे आपल्या घरातले आहेत. त्यांचा आणि ह्या गावचा काही संबंध नाही. आणि आता वाद घालणं बंद कर. पहिले खाली उतर. किती वेळ गाडीत बसणार आहे? मला पण भूक लागली आहे. राधा मावशी, मॉमसुद्धा नाही आहे. आणि तू इथे असून मी दुसऱ्याच्या हातचं बिलकुल खाणार नाही आहे, तो हट्टीपणाने बोलत गाडीतून उतरून तिच्या बाजूला येऊन दार उघडत म्हणाला. मी घरी जाऊन तुमच्यासाठी नाश्ता करते आणि कोणासोबत तरी पाठवून देते, ती हळूच केविलवाणी नजरेने बघत म्हणाली. तो तिच्याकडे रागाने रोखून बघू लागला. किती वेळ तो शांततेत घेणार होता. हळूहळू त्याचा राग डोळ्यात उतरू लागला. तिने लगेच नजर फिरवून घेतली. किशोर, ड्रायव्हरला हाक मारली. त्याचा आवाज इतका मोठा होता की तिने लगेच दचकून डोळे घट्ट मिटून घेतले. ड्रायव्हर लगेच त्याच्यासमोर पळतच येऊन उभा राहिला. त्याच्या आवाजाने तो सुद्धा घाबरला होता. त्याच्याकडे काय चूक झाली हेच त्याला कळलं नाही. मॅडमला त्यांच्या घरी सोडवून ये, तो तिच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत त्याची मोठमोठी पावले टाकत वाड्याच्या आतमध्ये निघून गेला. एकदा सुद्धा मागे वळून तिला पाहिलं नाही. राग आता 7व्या आसमानावर गेला होता. किती वेळ तो तिला शांततेत समजवणार होता. त्याचा वेळ काढून आलेला होता. सगळ्या गोष्टी त्याने व्यवस्थित तिला समजावून सांगितल्या होत्या, तरी एकच तगादा जर तिने लावून ठेवला होता. त्याच्या पलीकडे तो तिच्यावर जबरदस्ती तर करूच शकत नव्हता. मॅडम, मागे बसता का? किशोर ड्रायव्हिंग सीटचा डोर उघडत म्हणाला. तसं ती बारीक चेहरा करून गाडीतून उतरून वाड्याच्या मोठ्या दरवाजातून आतमध्ये बघू लागली. आता त्याला सोडून जायची पण इच्छा होत नव्हती. रागाने तो निघून गेला तर नाही तर दिवसभर उपाशी सुद्धा बसू शकतो. चिडला की कोणाला ऐकत नाही हे तिला आत्तापर्यंत कळलंच होतं.
दादा नंतर जाऊ. ती ड्रायव्हरला बघत हळूहळू पावलं टाकत वाड्याच्या आत टाकत इकडे तिकडे बघू लागली. 2-3 लोक त्या गार्डन एरियामध्ये काम करत होते. नवीन असल्याने बाहेरचं काम खूप राहिलं होतं. तेच एक एक करत काम करायचं चालू होतं. त्यांच्या राहणीमानावरून तर वाटत होतं की ते इथले नाही परगावचेच आहेत. जर इथले लोक असली असती तर वळून तिला बघितलं असतं, पण हे त्यांच्या कामांमध्ये मग्न होते. वाड्याच्या टोलेजंग दारासमोर ती येऊन उभी राहिली आणि दीर्घ श्वास घेत आत डोकावून पाहू लागली. वाड्यात भयानक शांतता होती. तिच्या माहितीप्रमाणे सगळेच पाहुणे देवाच्या दर्शनाची गेले होते. कबीर आला आहे हे तिला माहीतच नव्हतं. समोर तो तिरकस उभा राहून कोणाला तरी फोन लावत होता. चेहऱ्याच्या नसा रागाने चांगलाच आकसल्या होत्या. कपाळावर आठ्यांचं जाळं पडलं होतं. पलीकडून फोन उचलत नव्हता म्हणून जबडा घट्ट आवळून धरला होता. एक हात ट्रॅक पॅन्टच्या खिशात होता, पण हाताची मूठ घट्ट केलेली आहे हे त्याच्या हातांच्या नसावरून जाणवत होतं. 2 पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवून अगदीच ताठ उभा होता. ग्रे कलरची ट्रॅक पॅन्ट आणि त्याच्यावर व्हाईट कलरचा टी-शर्टमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. स्किन तर त्याची अंघोळ न करता सुद्धा पर्ल सारखी शाईन करत होती. त्याचं बॉडी स्ट्रक्चर एकदम क्लिअर होतं. हाईट, त्याचा उभट चेहरा, एकटक कोरीव दिसून येत होता. एखाद्या हिरोपेक्षा कमी नव्हता. तिचा हिरो हा विचार करून पोटात गोळा दाटून आला आणि गालावर हळूहळू गुलाबी रंग चढू लागला. तो वैतागून पूर्ण वळला तसं त्याच्या नजरेला ती दिसली आणि तिला बघून त्याच्या भुवया जास्तच आकसल्या गेल्या. दोघांची नजरानजर झाली तसं तिने घाबरून पटकन नजर इकडे तिकडे करत वाढलेल्या श्वासांना कंट्रोल करू लागली. जणू आपली चोरी पकडली काय असा भास होऊन तिची धडधड वाढली ना. आपल्याच होणाऱ्या नवऱ्याला एवढं निहाळणं तिच्यासाठी चोरीच होती. वेळेवर फोन उचलायला नसेल तर जॉब सोडून टाक. त्याचा रागीट आवाज कानावर पडला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो तिलाच रागाने रोखून बघत होता. सॉरी सर, नेक्स्ट टाइम काळजी घेईल, मान्यता गडबडीत दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. मी 2 तासात ऑफिसमध्ये येत आहे. माझ्या सगळ्या मीटिंग शेड्यूल करून ठेव. तो त्याचा आवाज वाढवत चिडून म्हणाला. तसं ती ओठ दाबून त्याच्याकडे बघू लागली. लगेच डोळ्यात पाणी भरलं ना. आजकाल त्याची सवय होत चालली होती हे तिला कळत नव्हतं. तो समोर असायला पाहिजे, पण जरा शांत असायला पाहिजे असं वाटत होतं. पण जवळ असला की भलतंच त्याला सुचत असतं. सर, 2 तासात शेड्यूल होणार नाही. दुपारपर्यंत चालतील का? मान्यता गडबडीने तिचं ओपिनियन सांगू लागली. कारण आता 8 वाजले होते आणि 10-10:30 वाजेपर्यंत सगळे करायला तिला वेळ लागणार होता. दुपारी नाही, 11 पर्यंत. तो नजर फिरवून बोलतच होता की तिने गाल फुगवून हातातलं आरतीचं ताट समोर असलेल्या कॉफी टेबलवर ठेवलं आणि पळत जाऊन तिच्या कुशीत चिडली. तो बेसावध असल्यामुळे एक पाऊल मागे झाला, पण पुढच्या क्षणी त्याने दुसरा पाऊल जमिनीवर घट्ट रोवला. 1 सेकंद त्याला विश्वासच बसला नाही. स्वतःहून अवंती त्याच्या मिठीत येईल हा तर विचार अजूनपर्यंत मनात आलाच नाही. जे काही होतं त्याच्याकडूनच स्पर्शाची भाषा होती. तिच्याकडून त्याने कधी अपेक्षाच केलीच नव्हती. त्याने हलकेच नजर खाली घेत चकित होऊन तिला पाहिलं तर ती त्याच्या पॉकेटमध्ये असलेला हात ओढत होती. त्याने सुद्धा त्याचा हात लूज केला. तसं तिने त्याच्या हाताचा विळखा स्वतःभोवती घालू लागली, पण त्याने थोडासा सुद्धा त्याच्या हाताला जोर लावला नाही. जाऊ नका. ती तिचा चेहरा त्याच्या छातीवर घुसळत हळूच तोंडातल्या तोंडात पुटपुटली. हॅलो सर, थोडा वेळ. मान्यता पलीकडून बोलत होती. तिचा आवाज अवंतीला ऐकू गेला कारण मोबाईल तिच्या कानाजवळच होता. तिने लगेच मान वर करून पाहिलं तर तो बारीक डोळे करून बघत होता. हॅलो सर, ऐकू येत आहे का? तो काहीच बोलत नाही म्हणून पुन्हा मान्यता म्हणाली. सांगा ना येणार नाही म्हणून. ती मान उंचावून हळू आवाजात म्हणाली. मी 11 पर्यंत येत आहे. तोपर्यंत तुला वेळ आहे. तो सुद्धा हट्टी. एका शब्दात तिचं तो कशाला ऐकेल. तिने रागातच त्याच्या कानावरचा फोन अक्षरशः हिसकावून घेतला. जसा तिने मोबाईल ओढून घेतला तसा तो डोळे मोठे करून तिला बघू लागला. आज सर येणार नाही. सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. ती त्याच्या डोळ्यात बघत करारी आवाजात म्हणाली. तो भुवया खूपच जवळ आणून तिला बारीक डोळे करून बघू लागला. आजपर्यंत कोणाचीच एवढी हिंमत झाली नव्हती त्याच्या हातातला फोन हिसकावून घ्यायची आणि ही लेडी बॉस सारखी ऑर्डरसुद्धा देऊन मोकळी झाली होती. मान्यता गोंधळून गेली. तिला ह्यावर काय बोलायचा हा प्रश्न पडला होता. कारण आता फक्त ती तिच्या बॉसच्या ऑर्डर फॉलो करणार होती आणि आता मुलीचा आवाज येत होता त्यामुळे गोंधळून गेली होती. आय एम सॉरी मॅम. जेव्हा बॉस म्हणतील तेव्हा मला कळेल नेमकं मला काय करायचं आहे. ती पण कबीरची वफादार असिस्टंट होती. तुमच्या असिस्टंटला सांगा मी जे बोलते ते पण ऐकायचं.
ती मोबाईल स्पीकरवर टाकत चिडून म्हणाली. तिच्या बोलण्यावर त्याला हसू आलं होतं, पण त्याने चेहऱ्यावर किंचित सुद्धा हसू आणलं नव्हतं. अजूनही बारीक नजर करून तिला रागानेच बघत होता. बोला ना, ती त्याचा टी-शर्ट मुठीत पकडत लटक्या रागात गाल फुगवून म्हणाली. तिचा आवाज ऐकून मान्यता अजूनच गोंधळली. फोनच्या पलीकडे नेमकं काय होत आहे यावरून तर ती अजूनच ब्लँक झाली होती. आय कॉल यू लेटर. मान्यताला हवेत तरंगत ठेवून त्याने फोन कट केला. या दोघांच्या भांडणात तिचं मरण होत होतं. तिने त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला आणि गाल फुगवून पुन्हा त्याच्या मिठीत शिरली. 1-2 सेकंद आणि तिला कळलं की त्याने अजून तिला हात लावला नव्हता. ओ, तुम्ही एवढे हट्टी का आहात? बिलकुल तुम्हाला माझं ऐकायचं नसतं. सॉरी. सांगा तुम्हाला काय नाश्ता करू? ती लाडात येत त्याचे दोन्ही हात आपल्या भोवती गुंडाळत त्याच्या छातीवर हनुवटी टेकवत त्याच्याकडे बघत म्हणाली. आता तुला देव आठवत नाही? तो खोटा खोटा राग व्यक्त करत तिच्या नाकावर नाक घासत त्याच्या हातांची पकड मजबूत करत म्हणाला. मी घरात आले ना, देव आता आपल्या घरात फिरेल आणि मी तुमच्या भोवती. ती तिचे पांढरे शुभ्र दात दाखवत त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफवत म्हणाली. त्याचा राग तर ती मिठीत शिरली होती तेव्हा छू मंतर झाला होता, पण आता तिच्या बोलण्याने आणि तिच्या निरागस हसण्याने त्याचा राग पूर्ण नाहीसा झाला होता आणि आत्ता कुठे त्याच्या ओठांवर छोटंसं हसू पसरलं. तू फक्त माझे पेशन्स चेक करतेस. शांतपणे उतरली असतीस तर काय बिघडलं असतं, पण नाही, माझ्या कुठल्याही शब्दाला आडवं घालणं हा तर तुझा नियमच झालेला आहे. तो दातावर दात घासत तिच्या दोन्ही गाल हाताच्या चिमटीत घट्ट पकडत म्हणाला. सोडा, मी तुमच्यावर रुसली आहे. ती डोळे घट्ट मिटून मान हलवत म्हणाली, कारण त्याने तिचा जबडा चांगलाच घट्ट पकडला होता. सिली गर्ल. तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो हसत तिला घट्ट कवटाळून घेत म्हणाला. तशी तिला अजून त्याच्या मिठीत अजून स्वतःला झोकून देऊ लागली. बाहेरची रिमझिम बरसात आणि आतमध्ये हळूहळू ह्यांचं नातं सरीसारखं एकमेकांवर बरसत चाललं होतं. तिच्या लक्षात आलं तसे ती पटकन सावरत तिची मान मागे घेत इकडे तिकडे बघू लागली. इतका वेळ त्याच्याकडेच लक्ष असल्याने बाकीकडे लक्षच गेलं नाही, पण आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. मी इथे आहे आणि तू कोणाला शोधत आहे? तो तिच्या गालावर हात ठेवून स्वतःकडे तिला वळवत हसत म्हणाला. घरात कोण नाही का? ती पुन्हा तिचा चेहरा इकडे तिकडे फिरवत म्हणाली. नाही, जो कुक होता तो सध्या रेस्ट करत आहे, कारण आज मला फक्त तुझ्या हातचं खायचं आहे. तो तिचा एक हात हातात घेत त्यावर किस करत म्हणाला. नजर अजून तिच्यावर स्थिर होती. तिने लाजून हसत नजर झुकवली. मी तुम्हाला नाश्ता करून जाऊ का? ती केविलवाना चेहरा करत त्याच्या मिठीतून थोडी बाजूला होत म्हणाली. त्याची तिच्यावर असलेली स्थिर नजर तिचं मन चलबिचल करून जात होती. त्यात वाड्याची शांतता बघून तिला जाणवलं होतं की घरात कोणीच नाही आहे. जो नौकर होते ते वाड्याच्या मागच्या बाजूला सर्वंट रूम होते तिथेच राहत होते. त्याने मनातल्या मनातच सुस्कारा सोडला. कधी हे 10 दिवस जातात आणि हिचं हे सोडा आणि मी जाऊ का हे शब्द संपतात असं झालं होतं. ओके, मी आंघोळ करून येऊ का? तो तिच्या भोवती घातलेला विळखा काढत म्हणाला. तिने चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आणली आणि हलकी मान हलवली. एकटी घाबरणार नाही ना? कवर रूममध्ये येऊन बस. तो हसत म्हणाला. काय? मी आणि घाबरते? लहानाची मोठी मी एवढ्या मोठमोठ्या वाड्यातच झालेली आहे, मला भीती वगैरे वाटत नाही. लगेच एक हात कमरेवर ठेवत तिचं उत्तर हाजीर. तसं त्याच्या भुवयाच उंचावल्या. ओके, मी आलो लगेच, माझा ब्रेकफास्ट रेडी ठेव. तो हसत 1-2 पाऊल मागे होत फिरत लाकडी पायऱ्यांकडे वळाला. काय बनवू? ती लगेच 1-2 पावलं पुढे येत टेन्शनमध्ये म्हणाली. त्यांच्या घरात त्याचा नाश्ता तिच्या डोक्याच्या पलीकडे होतं. काय खात होतं काय कळत नव्हतं. थालीपीठ सोडून काहीही कर. तो त्याच्या हातातला मोबाईल ऑन करत मागे वळून पायरी चढत हसत म्हणाला. तशी ती बारीक डोळे करून बघू लागली. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळणार नाही नेमकं तुम्हाला काय खाऊ घालायचं, ती वैतागून म्हणाली. ऑमलेट. त्याने तिला जे जमेल ते सांगितलं. अजून तिला काय येते हेच माहीत नव्हतं. तुम्ही ऑमलेट खाणार? नाही हो, आज मंगळवार आहे. ती लगेच भुवया आकसून चिडून म्हणाली. तसा तो पायरीवर पाऊल टाकायचं थांबला आणि तिच्याकडे प्रश्नार्थी नजरेने बघू लागला. श्री गणेशाचा वार असतो, मंगळवारी बिलकुल नॉनव्हेज खायचं नाही आणि सगळेजण देवीला गेले आहेत. आपल्या लग्नाची पत्रिका ठेवणार, ओटी भरणार, आपल्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करणार आणि तुम्ही इकडे अंडे खाणार. इतकं पण नास्तिक नसू नये, ती एक पाऊल त्याच्याकडे टाकत चिडून म्हणाली. तसा तो वैतागलेल्या नजरेने तिला बघू लागला. सकाळपासून फक्त देवच दिसत होते. हे कुठलं अँटिक पीस गळ्यात पडलं म्हणून पहिला प्रश्न त्याच्या मनात आला. बस लेक्चर, तुला जे जमेल ते कर. तू ब्रेकफास्ट काय केला? तो ओठ ताणून नकारार्थी मान हलवत विचारू लागला.
तिचं लेक्चर ऐकण्याचा त्याचा बिलकुल मूड नव्हता. मी चहा पिला आणि सांजुऱ्याची पोळी खाल्ली. ती करंगळी आणि करंगळीच्या बाजूचं छोटं बोट दोन्ही दाताखाली धरत टेन्शनमध्ये येतच म्हणाली. चेहऱ्यावर अगदी चिंतेचे भाव पसरले होते. त्याच्या चेहऱ्यावर खूप सारे पुन्हा प्रश्न पडले. आता हे सांजोरा म्हणजे काय म्हणून प्रश्न पडत होता. पुरणपोळी एकच ऐकलं होतं, सांजोऱ्याची पोळी कशी दिसते हेच माहीत नव्हतं. जशी ती त्याच्या लाईफमध्ये आली, वेगवेगळे पदार्थ पण त्याच्या जीवनात येऊ लागले होते आणि इकडे ती पण टेन्शनमध्ये येऊन त्याच्याकडे बघत होती. त्याच्यासोबत कसा संसार करणार म्हणून तिला खूपच मोठा प्रश्न पडत होता. नाश्ता हा प्रकार गावात जरा कमीच होता. रविवारी तेवढं कधीतरी इडली, डोसे, रस्सा पोहे, पुरी भाजी असं काही करत होते आणि त्यांच्या घरात तर बळवंतरावांना सकाळी जेवण करायची सवयच होती. तिचाही मूड असला की ती जेवण करत होती, नाही तर चहा, खारी, टोस्ट, चपाती असलं काही खाऊन 12 वाजेपर्यंत जेवण होत होतं. अवंती, मी पहिले आंघोळ करून येतो, तुझी इच्छा असेल तर बनव, नाही तर राहू दे. तो अगदीच इरिटेट होत चेहऱ्यावर ताणलेली स्माईल आणत म्हणाला आणि राहिलेले 2-3 पायऱ्या चढत निघून गेला. तसं ती बारीक चेहरा करून केविलवाणा नजरेने तो गेला त्या दिशेला बघू लागली. आपण साधं त्याच्या आवडीचं काहीच बनवू शकत नाही म्हणून मन नाराज झालं होतं. त्याच्या आवडीनिवडीसुद्धा माहीत नव्हत्या. माहीत जरी असले तरी आपल्याला येईल का? तिने इकडे तिकडे पाहिलं आणि किचनच्या दिशेने गेली. थोडी भीती वाटत होती, कारण शेवटी कितीही केले तरी अजून आपण या घरची सून झालो नाही याचं भान होतं. त्यांचं किचन नवीन टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने बांधलं होतं म्हणून तिला तर काहीच कळेना, पूर्णपणे गोंधळून गेली होती. तिने घाबरतच पहिले फ्रीज उघडला आणि पाहिलं त्यात काय काय सामान आहे. ते सामान बघूनच तिचे डोळे स्टार्ट झाले. टोमॅटो सॉसशिवाय दुसरी कुठली बॉटल तिला ओळखायला आली नाही. बाकी सगळ्या पालेभाज्या, फळभाज्या, फ्रूट्स, अजून बरंच काही होतं. तिने सुस्कारा सोडत फ्रीज बंद करून टाकला. ती गॅस शेजारी येऊन उभी राहून इकडे तिकडे बघत नखं चावू लागली. टेन्शनने काही सुधरत नव्हतं. किचन ट्रॉलला आवाज न करता हळूहळू सगळ्या ओढून बघू लागली. कुठल्या डब्यात काय आहे ते चेक करू लागली, पण काहीच समजत नव्हतं काय करावं. बरं आहे ह्यांच्या घरात स्वयंपाकाला बाई आहे, नाहीतर माझं काही खरं नसतं, ती मनातल्या मनात बडबड करू लागली. विचार करता करता तिची नजर एका दुरडीवर गेली. ती जवळ येऊन त्यावरचा पॅक केलेला कपडा काढते आणि त्यात नुकताच ताज्या ताज्या शेवया होत्या. गावातल्या लोकांना सवयच होती पापड, शेवया, कुरडया केली की आणून द्यायचं. तसेच कोणीतरी आणून दिलं असणार असा तिने अंदाज बांधला. तिखट शेवया करू का? तसंही त्यांना नूडल्सची काही सवय असेलच. ती शेवयाची एक तार तोंडात घालत विचार करू लागली. तिने एका ताटात शेवया घेतल्या. त्याला विचारून येऊ का? उगाच करायचं आणि त्यांनी खाल्लं नाही तर? तिने ताट ठेवलं आणि घाईतच किचन बाहेर गेली. अहो ऐका ना, तिने खालच्या पायरीवरून जोरात हाक मारली. तिचा अहो आवाज पूर्ण वाड्यात घुमला. तो वॉशरूममधून बाहेर आलाच होता की तिचा आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक सरप्राईजवाली स्माईल आली. डोळ्यात एक वेगळी चमक भरली. तिचा आवाज कानाला तृप्त करून गेला होता. मनाला लगेच प्रश्न पडला, आमचं लग्न झालं? अहो, त्याचा काही आवाज नाही म्हणून ती पायऱ्या चढून वर आली. तिचा आवाज त्याला जवळ जाणवू लागला. तसं तो तिच्या आवाजाला रिप्लाय देणार की थांबला. हळूहळू चेहऱ्यावर खट्याळ हसू पसरू लागलं. गालात तिरकस हसत तिची येण्याची वाट बघू लागला. वाड्यात एकदम शांतता होती, त्यामुळे फक्त तिच्या पायातल्या नाजूक पैंजणांच्या घुंगरूचा आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज तिच्या कानाला येत होता. त्या दोघांचा आवाज मिक्स होऊन एक तालबद्ध संगीत तयार होत होतं. हो, ह्यावेळी तिचा आवाज थोडा लो गेला होता, कारण त्याला आंघोळीला जाऊन 20-25 मिनिटे तरी झाली असतील आणि तिच्या हाकेला त्याचा प्रतिसाद येत नव्हता म्हणून मन थोडंसं घाबरलं होतं. पूजेच्या वेळेस ती घरात आली होती तेव्हा लांबूनच पाहिली होतं, पण आता त्या फ्लोअरवर असणाऱ्या सगळ्या रूम एकसारख्या दिसून येत होत्या म्हणून गोंधळली होती. एक रूमचे दार उघडे होते म्हणून ती त्या दाराला बघत हळूहळू पावलं टाकत आवंढा गिळत वाकून बघण्याचा प्रयत्न करू लागली, पण अजून ती खूपच लांब असल्यामुळे तिला त्या दाराच्या जवळ येणं भागच होतं. ओ, तुम्ही इथे आहात ना? ती अडखळत श्वास घेत दरवाजा वाजवत आतमध्ये डोकावून बघू लागली. घाबरून आता हृदय जोरजोरात धडधड करत होतं. तिने कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि एक पाऊल रूममध्ये टाकत कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे बघू लागली. आतमध्ये येताना थंड लाट शरीराला स्पर्श करून गेली होती. ती पूर्ण रूमवर नजर टाकत पुढे आली. बेडवरची बेडशीटसुद्धा सरकली नव्हती. इतकं सगळं शिस्तीत रूममध्ये होतं. एक वेगळीच सुखकारक शांतता तिला त्या रूममध्ये जाणवली. मोठी रूम त्याला जुन्या पद्धतीचा टच दिल्यामुळे एक वेगळाच रूमला लुक आला होता. सगळ्या सुखसुविधा लक्झरी होत्या, पण त्या बघताना खूपच छान फील होत होतं.
2 मोठमोठ्या खिडक्या होत्या. त्यातून बाहेर जो पॅसेज होता तिथे सुंदर हिरवीगार झाडे, फुलांची वेली लावल्यामुळे त्याच्या फांद्या अलगद डोकावून बघत होता. 9 वाजत आले होते, पण आभाळ चांगलंच भरल्यामुळे सूर्याचा प्रकाश काही आज दिसेनासा झाला होता. त्यात धो-धो पावसाचा एक थैमान चालू होता. पण या पावसाचे जोरजोरात थेंब त्या वेलींवर, हिरव्यागार झाडांवर पडत होते. तसे ते हिरवेगार झाड ओलेचंब भिजून टवटवीत दिसून पागडत होते. जणू पावसाच्या प्रेमात त्या पडल्या होत्या. अशा त्या सुंदरशा हसून लाजऱ्या झाल्या होत्या. ते बघून मन एकदम प्रसन्न झालं होतं. तिनं कळत त्या मोठ्या खिडकीजवळ कधी येऊन पोहोचली तिला कळलं नाही. होताच तो निसर्गरम्य नजारा मग आपोआप ओढली गेली. त्या मोठ्या खिडकीतून तिने हात बाहेर काढत झाडांवरून, वेलीवरून हात फिरवला. पावसाचे थेंब आता तिच्या नाजूक हातांवर खेळू लागले. पावसाच्या थेंबांचा स्पर्श होताच तिच्या चेहऱ्यावर गुलाबी रंग पसरला होता. तिचे नाजूक छोटेसे पांढरे शुभ्र दात चांगलेच उठावून दिसत होते. एवढी मोठी स्माईल तिच्या चेहऱ्यावर पसरली होती. त्यांचा पण मोठा वाडा होता, पण कधीच तिने असं काही वेगळं क्रिएटिव्हिटी करायला प्रयत्न केला नव्हता. सगळं काही त्यांचं ओबडधोबड होतं, पण हा वाडा पूर्ण सिस्टमॅटिक असल्यामुळे एक वेगळाच लूक आला होता. तिला असं वाटलं नाही की आपली एक स्वतःची रूम असावी. सगळं काही एकत्रच होतं, पण आता ही रूम बघून असं वाटत होतं की आपल्याला पण एक स्वतःची रूम असली असती तर. दाराच्या आड उभा राहून तो तिच्या निरागस हसऱ्या चेहऱ्याला एकटक निहाळू लागला. तिला घाबरवायचं होतं, पण तिचा निरागस रूम बघून तिला त्रास द्यायचं मन झालंच नाही. त्याच्या डाळिंबी राकट ओठांवर हसू पसरलं. अवंती हसतच पावसाचे थेंब ओंजळीत घेत उडवतच होती की अचानक तिच्या हाताला करंट लागावा असा त्याच्या उघड्या अंगाचा थंडगार स्पर्श तिच्या पाठीला झाला आणि दुसऱ्या क्षणी त्याचा मजबूत एक हात तिच्या भोवती गुंफला गेला आणि दुसरा हात तिच्या हातांवरून अलगद फिरत तिचा हात त्याने ओंजळीत घेतला. इतक्या सगळं अचानक झालं की तिला काही समजलंच नाही. ती तर जागीच गोठून गेली होती. पुढून थंडगार हवा, पावसांचे थेंब तिच्या अंगावर उडत होते आणि मागून त्याचा थंडगार स्पर्श. तिने कंठ दाटून श्वास रोखत तिरक्या नजरेने स्वतःच्या हाताला पाहिलं आणि डोक्याला आणि मानेला सरकन मुंग्या येऊ लागल्या. केसांची वेणी घातल्यामुळे त्याचे उष्ण श्वास तिला हळूहळू मानेवर जाणवू लागले. तसं तिने अंग अकसून घेतलं. पूर्ण अंगावरचे लव ताट झाले होते. डोक्याने तर केव्हाच तिची साथ सोडली होती. त्याच्या ओठांचा स्पर्श तिला तिच्या मानेवर जाणवला. तसं तिने घट्ट डोळे बंद करत तोंडाने हळूवार श्वास घेऊ लागली. या क्षणी कुठली भावना डोकं वर काढत होती ते कळत नव्हतं, पण पूर्ण अंग बधीर होत असल्याची फिलिंग येऊ लागली. पण त्याचे ओठ जसे अजून मानेवर घट्ट रोवले तसं अंगातून एक सळसळती वीज वाहू लागली. हृदयाची धडधड 100च्या स्पीडने वाढली होती. तिने त्याच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न केला, तसं त्याने अजूनच तिचा हात घट्ट पकडून धरला. तसं ती पुढे झुकून त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. भीती, लज्जा, एक्साइटमेंट सगळ्याच भावना सध्या तिच्या मनावर हावी झाल्या होत्या. पण त्याची मिठी अजूनच घट्ट होत गेली. त्याच्या ओठांचा राकट स्पर्श तिला हळूहळू खांद्यावर जाणवू लागला. तसं तिचा घसा कोरडा पडू लागला. त्याची नजर तिच्या शार्प कॉलर बोनवर पडली आणि त्याचे ओठ तिच्या कॉलर बोनवर स्थिरावले. तसं तिने अंग अजूनच आवळून धरलं. त्याच्या ओलसर ओठांचा स्पर्श तिला जाणवत होता. आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. ओठ घट्ट दाबून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या राकट स्पर्शाने पूर्णपणे ती बेधुंद होऊन जात होती. त्याचे ओठ जास्तच घट्टपणे रोवू लागले. त्या क्षणी तिच्या तोंडून हुंकार बाहेर पडला. बस, तिचा मधाळ हुंकार आणि त्याचा अजूनच चेव वाढला. त्याने तिला स्वतःकडे पटकन गोल फिरवत तिच्या नाजूक ओठांना बंदिस्त करतच होता. किरण त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला मागे केलं. तसं तो तिच्या ओठांपासून विलग होत वाढलेल्या श्वासांवर कंट्रोल करत एक दीर्घ श्वास घेत डोळे बंद करतो. तो थोडा बाजूला झाला तसं तिला जाणवलं की त्याच्या अंगात शर्ट नाहीये. तिने घाबरून डोळे उघडले तर खरंच त्याच्या अंगावर शर्ट नव्हता, फक्त खाली लोअर पॅन्ट घातली होती. तिने पटकन आपले हात बाजूला घेत एक पाऊल मागे होऊन डोळे मोठे करून भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती. तिचा हात बाजूला झाला तसं त्याने डोळे उघडून पाहिलं तर ती घाबरून त्यालाच बघत होती. अवंती, तो बोलत तिला हात लावणार की ते तुम्ही पहिले कपडे घाला. मी हाक मारत होते तर आवाज का दिला नाही? मुद्दाम त्रास देता ना? ह्यासाठी मी घरी जात होते. ती अडखळत डोळ्यांवर हात ठेवून चिडून ओरडत म्हणाली. तसं त्याने स्वतःकडे पाहिलं आणि किंचित भुवया उंचावून तिला बघू लागला. तुम्हाला लाज लज्जा काही वाटत नाही का? ती चिडून अडखळत वाढलेल्या श्वासांबरोबर बडबड करू लागली. माझ्या घरात आहे आणि माझ्या हक्काच्या व्यक्तीसमोर उभा आहे, मग त्यात कसली लाज?
तो एक पाऊल पुढे तिच्या मागे असणाऱ्या खिडकीच्या बारवर हात ठेवत मिश्किल हसत म्हणाला. त्याचा भार तिला स्वतःच्या अंगावर झुकल्यासारखा वाटला. तसं ती पटकन मागे सरकली. सध्या लज्जापेक्षा त्याची भीती जास्त वाटत होती. अजून त्याचे ओलसर ओठ तिला तिच्या गळ्यावर कॉलर बोनवर जाणून अंगावर काठा उभा राहत होता. अंगातून एक हुडहुडी भरून जात होती. ते तुम्ही लांब व्हा, ती घाबरतच चिडून म्हणाली. नाही होणार, तो अजून तिच्या अंगावर झुकत रोमॅन्टिक आवाजात म्हणाला. मी घरी चालले, काही तुमच्यासाठी करणार नाही, बसा मग उपाशी, ती ओठ काढून अगदी रडकुंडीला येऊन म्हणाली. तसं तो जोरजोरात हसू लागला. हसू नका, बाजूला व्हा, ती चिडून रडक्या आवाजात म्हणाली. पहिले डोळ्यांवरचा हात काढ, तो त्याचं हसू आवरत चेअरवर असलेला शर्ट घालत म्हणाला. नाही, ती बोलतच होती की पुढच्या क्षणी तिला स्वतःचं शरीर हवेत असल्यासारखं जाणवलं. त्याने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं होतं. तसं तिने पटकन गडबडून डोळ्यांवरचा हात काढला. कुठे घेऊन, ती अडखळत बोलत होती की तो रूमच्या बाहेर घेऊन आला. तसं तिच्या जीवाला पण त्याचा राग भरपूर आला होता, म्हणून त्याच्याकडे बघणं तिने टाळलं. ओढणी सावरत खालीच बघत होती आणि तो तिचा चेहरा बघून त्याचा हसू आवरत होता. दोन्ही भुवया खूपच जवळ आणून जुळवण्याचा प्रयत्न ती करत होती. कपाळावर चांगल्याच आठ्या पडल्या होत्या. दोन्ही गाल फुगवून खाली बघत होती. ती किती रागात आहे हे तिच्या चेहऱ्यावरून जाणवून येत होतं. ब्रेकफास्ट रेडी झाला, तो मिश्किलमध्ये हसत पायरी उतरत म्हणाला. नाही, आणि आता काही करणार पण नाही, ती एक गाल फुगवून चिडून म्हणाली. ओके, तो गालात हसला आणि तिला खाली उतरवलं. तशी ती गडबडून त्याला बघू लागली. काही न बोलता न चिडता तो एवढा शांततेत कसं काय ऐकला, म्हणून ती गोंधळलेल्या नजरेने कावरी बावरी होत त्यालाच बघू लागली. तर हा भाग इथे संपलेला आहे. तुम्हाला भाग आवडलाच असेल मला माहिती आहे. तर पटापट जाऊन व्हिडिओ खाली कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि पुढचा भाग बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.